नमस्कार. दुपारच्या बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. तर सिद्धिविनायक न्यासावरील आरोप प्रकरणासंदर्भातली मोठी बातमी. चौकशी करून आता दोषींवर कारवाई केली जाणार आहे. विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केलेली आहे. तर 1 महिन्यात चौकशी करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. सदा सरवणकर यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. मंदिराचा वाद हा यापूर्वीच अधिवेशनामध्ये गाजलेला होता आणि याच प्रकरणासंदर्भातली चौकशी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. केवळ 1 महिन्यामध्ये चौकशी केली जाईल. सिद्धिविनायक न्यासावरील आरोप प्रकरणासंदर्भातली आपण या क्षणाची अपडेट पाहतोय. मंत्रालयाचं आता बोगस मुलाखतींचा अड्डा बनल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. शिपाई लिपिकांचा भरती घोटाळा उघड झालेला आहे आणि या प्रकरणामधील बोगस मुलाखती सामान्य प्रशासनाच्या उपसचिव कार्यालयामध्ये घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती अजित पवारांनी दिलेली आहे. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कडक कारवाईचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत. राज्य शासनाने गट क मधील लिपिक वर्गीय पदे भरण्याचं जाहीर केलंय. तशा जाहिराती वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या. या जाहिरातीच्या अनुषंगाने मंत्रालयातील काही शिपाई लिपिकाची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन खाजगी व्यक्तींकडून भरमसाठ पैसे घेतले गेलेले आहेत. या उमेदवारांच्या बोगस मुलाखती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवाच्याच दालनामध्ये घेतल्याचं उघड झालेलं आहे. म्हणजे मंत्रालयातच उपसचिवाच्या दालनात अध्यक्ष महोदय या मुलाखती घेतल्यात. या घोटाळ्याची व्याप्ती 100% मोठी असणार आहे. तरी शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी, कारण ते तरुणांचं कारण नसताना नुकसान होईल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. गुन्हा संदर्भात आता दाखल झालेला आहे आणि अतिशय कडक कारवाई याच्यामध्ये केली जाईल आणि त्याचा वापर कसा केला हे देखील बघितलं जाईल. कोण कोण याच्यामध्ये आहे, कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत का, सगळ्यांवर कारवाई केली जाईल. अनेक मंत्री लक्षवेधीला उत्तर देत नाहीत आणि याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. यावर त्यांनी विधानसभेमध्ये संतापही व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांचं हे वागणं योग्य नसल्याचं त्यांनी दाखवून दिलं. साहेब इथं बसलेले आहेत आणि किती दिवस पुढे ढकलताय काय? आम्ही पण मंत्री होतो. आम्ही काय इथं एकदम बसलेलो नाहीये. मंत्र्याचं काम आहे इथं यायचं. जर मंत्री नाही आला तर त्यांना जाब कोण विचारणार? एक वेळ आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं समजू शकतो, त्यांना जास्तीची कामं असतात, दुसरे जण उत्तर देतात, आम्ही मान्य केलंय. पण गिरीश महाजन का नाही आले? आणि खरं सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात. अरे पुढच्या अधिवेशनापर्यंत कोण राहतं कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? तुम्ही पण कोणी बोलत नाही, काही नाही, सगळ्यांचे लाड चाललेत, लाड. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आणि या संदर्भात महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवण्यात आलेलं आहे. काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलेलं आहे. मात्र या पत्रावरती विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नाहीये. विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहिती नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. याबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अविश्वास ठरावाचं हे पत्र अजित पवारांच्या उपरोक्ष देण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान अध्यक्षावरती अविश्वास आणायचा असेल तर 29 आमदारांच्या सह्या लागतात. मात्र आम्ही 47 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलेलं आहे असं नाना पटोले म्हणाले. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ते विधानसभा अध्यक्षासारख्या पदाला, घटनात्मक पदावर बसून एकपक्षीय काम करतात, हा त्यांच्यावर आरोप आहे. ते विरोधी पक्षांना बोलू देत नाही. ते लोकशाहीचा गळा होतो. पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतात, बोलतात, काम करतात. त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही पक्षाची वस्त्र आणि पक्षाच्या चपला काढून ठेवला पाहिजे. दुर्दैवानं राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नाहीये. विरोधी पक्षाचा आवाजच दाबायचा आणि विशेषतः शिवसेनेच्या लोकांना बोलूच द्यायचं नाही. शिवसेनेच्या सदस्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली
की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय इशारा करतात खालून, खाणाखुणा करतात, त्याच्यावर ते निर्णय घेतात. हे अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. काही दिवस नाही, राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांची त्याच्यामध्ये सही आहे. राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांची त्याच्यामध्ये सह्या आहेत. मला वाटतं नाना पटोले असतील, शिवसेनेचे गटनेते असतील, हे निश्चित अजितदादांशी समन्वय साधून या विषयावर भूमिका व्यक्त करतील. अजितदादांचं काम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जरी ते विरोधी पक्ष नेते असले तरी ते नियमामध्ये वागतात, नियमामध्ये त्यांची काम करण्याची कार्यप्रणाली आहे आणि त्यांनाच जर माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे. माननीय अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास टाकताना खरं तर विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना विश्वासात घेण्याची गरज होती. पण आज एकीकडे सत्तारूढ पक्ष जनतेच्या हितासाठी एकसंघ होऊन समोर चालला आहे आणि दुसरीकडे खुर्चीच्या प्रेमापोटी विरोधी पक्षामध्ये जो भेद पडताय लोकशाहीमध्ये, त्यांच्यामध्ये भेद पडू नये ही आमची इच्छा आहे. एक मजबूत सशक्त सुदृढ विरोधी पक्ष असावा जो लोकशाहीमध्ये अंकुश होऊन काम करावा. पण हे आमच्या महाराष्ट्राचं निश्चितपणे दुर्भाग्य आहे की विरोधी पक्षातच मोठी दुही झाली आहे. काय कोंडी पकडण्याचा प्रश्न नाहीये. ऑलरेडी त्यांच्याच पायात पायदानं नाही आहेत. एकीकडे ते विधानसभेच्या अध्यक्षावर अविश्वास ठराव टाकतात आणि त्याच्यावर विरोधी पक्षनेत्याची सही नसते. याच्यावरून लक्षात येईल की त्यांचं केलेलं ही नौटंकी आहे. सभागृहाच्या नेत्याला विश्वासात घेऊन तुम्ही काय करतायत याचं उत्तर पहिले त्यांनी द्यावं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी राज्यपाल हटवण्याच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. हातामध्ये काळ्या टोप्या घेऊन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना हटवा अशी मागणी करण्यात आली आहे. आताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बुजगावणं टाईप आहे. काम काहीच करत नाही, नुसत्या घोषणा करत आहे. लोकांना तर दिसतात ते, परंतु प्रत्यक्षात असत नाही. कारण विदर्भावरचा अनुशेष भरून काढायला कोणत्याने पोकळ घोषणा, जुन्याच घोषणा. त्यानंतर महापुरुषाचा अवमान करणाऱ्यावर अजून काहीच कारवाई नाही आहे. भ्रष्टाचारी मंत्र्यावर अजून काहीच कारवाई नाही आहे. आणि म्हणून हे असून असले काय आणि नसले काय बुजगावणं यांचं स्वरूप आहे, ते आम्ही आज प्रतिकात्मकरित्या इथे दाखवलं. पंतप्रधान निवास योजनेमधील निकष बदलण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी गेल्या 3 दिवसांपासून नागपुरामध्ये झोपडी आंदोलन सुरू केलेलं होतं. त्यांच्या या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री 11 वाजेच्या सुमाराला आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर स्वतः झोपडीत जाऊन पाहणी केली. या संदर्भात तातडीनं बैठक घेणार असल्याचंही आश्वासन त्यांनी दिलंय. नक्की याच्या बाबतीमध्ये जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची एक संकल्पना आहे की सर्वांसाठी घरं, तर यांची काय अशी मोठी मागणी नाही. परंतु आता त्या बाबतीमध्ये नक्की एक सकारात्मक बैठक घेऊ. त्यानंतर काय याच्यासाठी करता येईल ते नक्की. शेवटी सरकार देखील सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. राज्यामध्ये तब्बल 25,30,218 विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अवैध असल्याची बाब उघड झालेली आहे. आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला शिक्षण विभागानं याबाबत लेखी उत्तर दिलंय. आधार कार्ड अपडेट नसल्यास योजनांपासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवरती आलेली आहे. सरकारकडून डिसेंबर अखेरपर्यंत आधार अपडेटसाठी वेळ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता 2 दिवसात मुदत संपल्यावर आधार अपडेट नसलेल्या विद्यार्थ्यांचं पुढे काय होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. गंगापूर तालुक्यामधील तुर्काबाद खराडी इथल्या शेतकऱ्यांनी थेट बँकेलाच टाळं ठोकलेलं आहे. बँकेमध्ये नियमित पीक कर्ज भरूनही शेतकऱ्यांना बँक वेळेमध्ये पीक कर्ज देत नसल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेला टाळं ठोकलं आणि आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी बँकेच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत भरलेलं पीक कर्ज लवकरात लवकर देण्याची मागणी केलेली आहे. जवळपास 2 तास शेतकऱ्यांनी बँकेतील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना बँकेत कोंडून ठेवलेलं होतं. 7 महिन्यापासून शेतकरी पीक कर्जाला आणि बँकेला वारंवार चक्रा मारत आहे. बँकवाले म्हणतात 2 दिवस थांबा, 4 दिवस थांबा, 1 हप्ता सांगा. भूमिका शेवट शेतकऱ्यांनी हक्काचं असल्यामुळे त्यांना भूमिका घ्यावी लागली आंदोलनाची. तर आम्ही ना वैतागून गेलो. आम्हाला आहे ना
9 महिन्यापासून आम्ही या बँकेमध्ये चक्रा मारून राहिलो तरी आम्हाला कर्ज देणं बँक रेग्युलर शेतकरी असून सुद्धा आम्हाला इतकं टाळाटाळ करते. बाकी पीक कर्ज द्यायला पाहिजे बँकेने. करणी सेनेचे अजय सिंग सेंगर यांच्या धमकीला आंबेडकर जनतेनं आपली भूमिका जाहीर केलेली आहे. शौर्य दिनावरती बंदी घालण्यासंबंधी करणी सेनेचे अजय सेंगर यांनी दिलेल्या धमकीवजा पत्राला आंबेडकरी जनतेनं फारसं गांभीर्यानं घेऊ नये असं आवाहन आंबेडकरी नेते विवेक चव्हाण यांनी केलंय. केवळ प्रसिद्धीसाठीच अशा धमक्या दिल्या जात असल्यानं आंबेडकरी जनतेनं या चिथावणीला अजिबात भीक न घालता शांततेत हा शौर्य दिन साजरा करावा असं आवाहन चव्हाण यांनी केलंय. विवेक चव्हाण यांचे वंशज हे कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये शहीद झालेले होते. भीमा कोरेगावातील शौर्य दिनाला करणी सेनेनं विरोध केला. सरकारनं या कार्यक्रमावरती बंदी अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी जनता येत असते. या कार्यक्रमामध्ये गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्था बिघडावी आणि लोकांना भीतीच्या वातावरणात ठेवण्यासाठी अजय सेंगर यांनी ही करणी केलेली आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभावरती शौर्य दिन सोहळ्याला विरोध करणाऱ्या करणी सेनेच्या अजय सिंग सेंगर यांच्या नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोरेगाव भीमा इथे शौर्य दिन उत्साहात आणि निर्विघ्न पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनासह पुणे पोलिसांनी जय्यत तयारी केलेली आहे. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी वरुण सरदेसाई यांची विधानसभेमध्ये मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. स्काउट्स अँड गाईड नावाची संस्था वरुण सरदेसाई यांनी स्थापन केली आणि या संस्थेमार्फत तुम्हाला नोकरी लावून देतो असं आश्वासन दिलं. तरुणांनी 10-10 लाख रुपये जमा करून सरदेसाई यांना दिले. मात्र या तरुणांची फसवणूक झालेली आहे. त्यांना कोणतीही नोकरी मिळाली नाही आणि हे तरुण विदर्भातले तरुण आहेत. त्यांनी शेतजमीन विकून पैसे दिलेले आहेत. त्यामुळे वरुण सरदेसाई यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी योगेश सागर यांनी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. नाव आहे हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स. त्या संस्थेचे अध्यक्ष महोदय, त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत श्री वरुण सरदेसाई. हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स ही शासन मान्यता प्राप्त संस्था आहे. अशा लोकांना भासवून तुम्हाला पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग देऊन शाळेमध्ये स्काउट अँड गाईडचे ट्रेनर म्हणून तुमची परमनंट ही अपॉइंटमेंट केली जाईल आणि तुम्हाला नोकऱ्या दिल्या जाईल असा करून अध्यक्ष महोदय गरीब शेतकऱ्यांचे मुलांकडनं 8 ते 10 लाख रुपये प्रति मुलं अशा प्रकारे अध्यक्ष महोदय वसूल केले. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेत विकून पैसे दिलेत. अध्यक्ष महोदय जमिनी विकून पैसे दिलेत. समृद्धी महामार्गावरील अपघात टाळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आलेली होती. समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र थांबता थांबत नाहीये. तर वाशिममध्ये कारंजाजवळ झालेल्या कार अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली आहे. MSRDCच्या अधिकाऱ्यांना बोलावून स्पीड ब्रेकर, स्पीड मॉनिटरिंग सिस्टम आणि इतर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रत्येक टोल नाक्यावर अँब्युलन्स देणं आणि बचाव पथक तयार करण्याच्या हेतूनं काम करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आणि या संदर्भात उदय जाधव आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. उदय, महामार्गावरती होणाऱ्या अपघातांबाबतची बैठक पार पडलेली आहे. बैठकीदरम्यान काय काय घडलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं समृद्धी महामार्गावरचे जे अपघात झालेले आहेत त्यामध्ये काही प्रवासी देखील जखमी झालेले, अतिगंभीर झालेले आहेत. या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी महत्वाची बैठक झालेली आहे. समृद्धी महामार्गाच्या मुख्य रस्त्यांवरती आणि वळणांवरती स्पीड गन लावण्यात येणार आहे जेणेकरून अपघात टाळता येतील आणि त्याचबरोबर प्रवाशांना देखील दिशादर्शक जे आहे ते देण्यासंदर्भात लावण्यासंदर्भात एक नियोजन करण्यात येत आहे जेणेकरून अपघात टाळण्यात येतील. पुढे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी काही ठिकाणी स्पीड ब्रेकर जे ते देखील लावण्यात येणार आहेत. तसंच विशेष मार्गदर्शन फलक जे आहेत ते देखील प्रत्येक रस्त्यावरती लावण्यात येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून समृद्धी महामार्गाची महत्वाची बैठक पार पडलेली आहे. अपघात टाळण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील, त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची काय काय मदत घेता येईल या दृष्टिकोनातून विचारविनिमय झालेला त्या संदर्भातले आदेश मुख्यमंत्र्यांनी MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर समृद्धी महामार्गांसंदर्भात शिंदेंनी घेतलेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. वळूयात पुढच्या बातमीकडे. 1 जानेवारी 2023ला जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2023च्या रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांनाच फक्त सोडण्यात येईल आणि त्यामुळे इतर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलेलं आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठाणेकर सज्ज झालेले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसलेली आहे. ठाणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट सुरू केलेलं असून अनेक महत्त्वाच्या ठिकाणी चेक पोस्ट उभारून नाकाबंदी सुरू केलेली आहे. ऑपरेशन ऑल आउट संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयाचे ACP निलेश सोनावणे यांच्याशी बातचीत केली आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी आपण सगळेच जण करतो आहोत. मात्र आपल्यापेक्षा पोलिसांचं एक पाऊल पुढे आहे, म्हणून मध्यरात्रीपासून पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे. आता आपण पाहतो आहोत की मी आता येऊर जवळच्या जंक्शनवरती उभा आहे आणि इथे या टर्निंगवरती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. स्वतः ACP इथे उपस्थित आहेत, सिनियर PI उपस्थित आहेत आणि त्यांचा पूर्ण स्टाफ या बाजूला उपस्थित आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे. मग त्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस असोत की दुसऱ्या कोणत्या प्रिव्हेंटिव्ह केसेस असोत, यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली आहेत. आपल्यासोबत ठाण्याचे ACP सोनावणे सर आहेत. सर, आपण पाहतो आहोत की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन तुम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे. कशा पद्धतीची चेकिंग इथे केली जाते आणि कोणकोणत्या केसेस केल्या जात आहेत? यामध्ये आता नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. परंतु हा आनंद साजरा करत असताना कुठलेही गालबोट लागू नये, हुल्लडबाजी होऊ नये आणि कायद्याच्या कक्षेत राहून शांततेने हा आनंद साजरा व्हावा या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशान्वये या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याकडे चालू आहे. यामध्ये काही केसेस आहेत, आता कोणी ऑपरेशन आहे किंवा त्याचे काही गुन्हेगार वगैरे असतील, मोटरसायकलीवरती काही गुन्हे करत असतील, रिपर्शिट वगैरे जाणं, जोरात हॉर्न वाजवणं, करणं कर्कश, याला प्रतिबंध करण्यासाठी ही सगळी आम्ही उपाययोजना करत आहोत. अगदी बरोबर आहे, कारण यूथच्या बाबतीमध्ये एक तर निसर्गाचं सानिध्य, त्यामध्ये लोकांची पसंती इथं मिळते ही वस्तुस्थिती आहे. तर हे होत असताना सुद्धा वन विभागाचे सहकार्य, आमचे जे स्थानिक आमचे प्रशासन असेल त्यांचं सहकार्य आणि आमच्या पोलिसांची उपस्थिती या एकत्रितपणे कलेक्टिव्हली एफर्ट्सनुसार आम्ही हा आनंद व्यवस्थित शांततेने त्यांनी पार पाडावा, त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत हा संदेश देण्यासाठी आणि ज्या अँटी सोशल एलिमेंट आहेत ते अवॉइड करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर, ऑपरेशन ऑल आउटबद्दल काय सांगा? ऑपरेशन ऑल आउट हे 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरच आहे. 24 तास 48 तास आधी जर आम्ही हे ऑल आउट केलं तर भविष्यात घडणाऱ्या 2 दिवसानंतर घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घडायला नको, त्या होणार नाहीत. त्यामुळे एक प्रतिबंधात्मक उपायाचा भाग आजचा आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थांकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. अतिरिक्त भोजन व्यवस्थेसह साई भक्तांसाठी तब्बल 9,000 किलो बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून बनवण्यात येतात. शिर्डीमध्ये येणाऱ्या साई भक्तांची लाडू प्रसादाला विशेष पसंती असते. 20 रुपयात साजूक तुपातील 3 लाडू मिळत असल्यानं लाडू पॅकेट घेण्यासाठी साई भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. संस्थांच्या विविध स्टॉल्सवर हा प्रसाद भाविकांना उपलब्ध होणार आहे. भाविकांची मागचा अनुभव लक्षात घेता भाविकांसाठी जो प्रसाद जो लाडू प्रसाद तयार केला जातो तो साधारणतः 9 टन, त्यापेक्षा जर भाविकांची संख्या वाढली तर तो त्यापेक्षाही वाढणार आहे, परंतु 9 टनाची आम्ही आता तयारी करून ठेवली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचं स्वागत करताना साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक येत असतात. आजपासूनच शिर्डीमध्ये मोठी गर्दी होत असून साईबाबा संस्थांकडून भक्तांच्या निवासासह भोजन आणि दर्शनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी साई नगरी सज्ज झालेली असून साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. लाखो साई भक्त हे शिर्डीत येणार असल्यानं त्यांच्या निवासासाठी भक्तनिवास आणि शिर्डीतील हॉटेल्सही सज्ज आहेत. पालीमहड अष्टविनायक देवस्थान विकासासाठी 29 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नववर्षाच्या गिफ्टमुळे भाविकांसह स्थानिकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. अष्टविनायक देवस्थानांपैकी पाली बल्लाळेश्वर आणि वरदविनायक महड ही 2 प्रसिद्ध देवस्थानं रायगड जिल्ह्यात आहेत आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण आणि विविध विकास कामं करण्यासाठी 29 कोटी निधीचा आराखडा मंजूर झाला असल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र उत्सवाला घटस्थापनेनं सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजता देवीच्या मंदिरात विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. शाकंभरी नवरात्र उत्सवासाठी यावर्षीचा यजमान पदाचा मान हा उपाध्ये पुजारी मंडळाला मिळालेला असून पुजारी श्रीराम कुलकर्णी यांची यजमान म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी आज पूजा केल्या. नवरात्र उत्सवात देवीच्या मुरली
रथ, भवानी, तलवार, शेषशाही, महिषासूर मर्दिनी अशा विविध अलंकार पूजा होणार आहेत. 3 जानेवारीला जलदिंडी तर 6 जानेवारीला पौर्णिमेला सांगता होईल. तर अभिनेता रितेश देशमुखनं तुळजापूर इथं जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आणि त्याच्या सोबत त्याची पत्नी जेनिलिया देशमुखही उपस्थित होती. वेड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रितेश देशमुख आज सपत्नीक तुळजापूरमध्ये दाखल झाला. आज वेड हा चित्रपट रिलीज झालेला आहे. देवीचं दर्शन घेतल्यानंतर तो तुळजापूरमधील एका चित्रपटगृहालाही भेट देणार आहे. रितेश देशमुखला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मात्र मोठी गर्दी केलेली होती. आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी मनोरंजन विश्वातून, कारण तुनिशाच्या आईनं शिजान खानवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. मुलीच्या मृत्यूला शिजानच जबाबदार असल्याचा आरोप तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी केलेला आहे. शिजान तुनिशाला मुस्लिम बनवण्यासाठी जबरदस्ती करत होता आणि तो तिला बुरखा घालण्यासाठी सक्ती करायचा असा आरोप वनिता शर्मांनी केलेला आहे. आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि शिजानवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. शिजान को जब तक सज़ा नहीं मिलती मैं चैन से बैठने वाली नहीं हूँ। शिजान ने तुनिशा के साथ जो किया, पहले उसके साथ फ्रेंडशिप की, दोनों का था. उसने उसका मोबाइल चेक किया शिजान का, जिसमें उसकी गर्लफ्रेंड का कुछ चैट था, पता नहीं आई डोंट नो क्या था. तो इसने पूछा, शिजान से पूछा कि ये क्या है. शिजान ने तुनिशा के थप्पड़ मारा, सेट पे रूम में थप्पड़ मारा. तो वो कहता तू कर ले जो कुछ करना है, मेरा तेरे साथ कोई रिश्ता नहीं है. उससे महंगे महंगे गिफ्ट्स मंगवाता था वो, उसको महंगे महंगे गिफ्ट्स देती थी वो. उसको समझ नहीं थी. बाकी उसको कोई मेरे बच्चे को कोई बीमारी नहीं थी. मेरे को तुनिशा ने बोला कि मम्मी मेरे साथ धोखा हुआ है, मेरे को यूज़ किया गया है, मम्मा शिजान को बोलो कि वो वापस आ जाए. मैंने शिजान से बात की, मैं क्या शिजान ये क्या है कि तूने तुनिशा के साथ ऐसा क्यों किया. कहता आंटी सॉरी, मैं कुछ नहीं कर सकता, जो करना करो. ये बात गलत है उसकी. उसको मैं छोड़ने वाली नहीं हूँ. मेरा बच्चा गया, मेरा सब कुछ ख़त्म हुआ है. उसके बिहेवियर में जो चेंजेस आ रही थी तुनिशा के, कभी उसकी माँ को अम्मा, उसकी बहन को बोलना और मुस्लिम अपना धर्म अपनाने की उसको करता था है, और शादी का वादा किया. तो ये सब चीज़ें नहीं करनी चाहिए थी उसको जब उसका किसी और लड़की के साथ था. मैं बस इतना ही कहना चाहूँगी और मैं कुछ नहीं कहना चाहूँगी. आणि आता बातमी आहे ऋषभ पंतच्या अपघातासंदर्भातली. क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला मोठा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. दिल्लीहून परतत असताना हम्मतपूरजवळ त्याच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर त्याची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. हरिद्वार जिल्ह्यामधील मंगलौर आणि नरसन दरम्यान क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला. रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. या अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे. हॉस्पिटल में आए हैं और इनिशियली डॉक्टर्स की टीम उनकी देखभाल कर रही है. अंडर इवैल्यूएशन है वो, और कुछ जांचों के बाद ही हम आगे डिटेल बता पाएंगे. और फिलहाल वो स्थिर हैं और ऐसी कोई चिंता की बात अभी लग नहीं रही है. डॉक्टर्स की टीम पूरा इवैल्यूएशन कर ले, उसके बाद एक डिटेल मेडिकल बुलेटिन. सर अभी ऑर्थोपेडिक्स जो कि हड्डी रोग विशेषज्ञ होते हैं, और प्लास्टिक सर्जन जो कि एब्रेजन वगैरह अगर कुछ चोट लगती है उसका मेन उसी का इलाज हम कर रहे हैं. बाकी जो अंदर की पूरा इवैल्यूएशन के बाद ही कोई हम देख पाएंगे कि अगर कोई गंभीर चोट है या नहीं है. कार में वो अकेले थे, स्वयं चला के आ रहे थे रुड़की अपने परिजनों से मिलने के लिए. और ऋषभ पंत का स्वयं मानना है कि संभवतः झपकी आने के कारण ये दुर्घटना हुई होगी, लेकिन अभी बाकी सभी पहलुओं से भी जानकारी की जा रही है.
जिस जगह पर ऋषभ पंत की कार का एक्सीडेंट हुआ उस जगह पर जो प्रत्यक्षदर्शी मौजूद थे, जिनका घर वहां पर था, वो हमारे साथ मौजूद हैं। उनसे बात करेंगे, पूरा घटनाक्रम ये जानेंगे। परमेंद्र जी, ये जो पूरा मामला है, ये क्या किस समय की ये घटना है और क्या इसके बारे में जानकारी? सुबह 5 बजे की घटना है। अच्छा, क्या पता चला आपको? फिर आपने पहले आवाज़ आई ज़ोर से, फिर उसके बाद जैसे मैं बाहर निकला तो गाड़ी में आग लगी हुई थी। अच्छा, तब तक मैं वहाँ पे पहुँचा गाड़ी के पास। एक गाड़ी और रोडवेज थी हरियाणा की, वो भी रुकी थी। 2 बंदे बाइक वाले थे, फिर काफ़ी हो गए थे। तब उन्होंने निकाल लिया गाड़ी, शीशा तोड़ के उनको। गाड़ी में उस समय आग लगी हुई थी? जो गाड़ी में आग लगी हुई थी। तो जो सवारी थी, यानी कि जो ऋषभ पंत थे, वो वहाँ पे अंदर थे, बाहर थे उस समय अंदर थे। अच्छा, अंदर थे, वो कांच तोड़ के उनको निकाल लिया तुरंत ही। और उनका एक बैग था काफ़ी बड़ा, बैग भी निकाल लिया था उन्होंने। और भी कोई था गाड़ी में? अकेले थे। तो फिर भीड़ इकट्ठा हो गई होगी वहाँ पर? काफ़ी इकट्ठा हो गई भीड़। पुलिस लगभग कितने समय बाद आई होगी? पुलिस तब तुरंत आ गई थी, 10 मिनट में। जैसे उनको सूचना मिली तुरंत पुलिस आ गई। तो फिर लोगों ने उनको बाहर निकाला ऋषभ पंत को? हाँ, बाहर निकाल लिया, एक साइड पर उनको बैठा दिया। और फिर मैं तो तुरंत वहीं से वापस चला गया। पब्लिक वहीं थी, क्योंकि एम्बुलेंस को फ़ोन किया किसी सज्जन ने। वो यही कह रहे थे कि आ रहे हैं। तो हम इंतज़ार ना करते, हमने उनसे पूछा आप कौन है, कहाँ से आए? तब उन्होंने बताया कि मैं ऋषभ पंत हूँ, मतलब क्रिकेटर। अच्छा, तब हमने फिर इंतजार नहीं किया, तुरंत हम सिविल हॉस्पिटल गए। वहाँ से एम्बुलेंस, उन्होंने कहा ठीक है। एम्बुलेंस आई और मुश्किल से मैं तो उनके पास 25-30 सेकंड रुका होगा। तुरंत उनको एम्बुलेंस में बैठाया और उनको रुड़की के लिए भेज दिया। बाहर जब निकाला गया तो काफ़ी चोट लगी हुई थी, उनके घायल थे? चोट थी, पर इतनी ज़्यादा चोट नहीं थी, मतलब छिले हुए थे। सर पे चोट थी, एक पैर में ब्लीडिंग हो रही थी। अच्छा। और थोड़ी कमर में इस साइड से छिले, जैसे छिल जाते हैं, इस तरह से उनको था। ये जो घटना जहाँ पर हुई, अनियंत्रित जहाँ पर गाड़ी हुई है, बताया जा रहा है काफ़ी दूर तक गाड़ी घिसटते हुए गई है। कितनी दूर? ये मान लो 100 मीटर तो है ही, कम से कम 100 मीटर के समथिंग गाड़ी डिसबैलेंस होकर आवाज़ आती है। काफ़ी देर तक आवाज़ आई है, 10-15 सेकंड तक। और गाड़ी की स्पीड भी बहुत तेज है। बहुत स्पीड ही गाड़ी की ज़्यादा थी। तो ये प्रत्यक्षदर्शी थे, परमेंद्र इनका नाम है। जिस जगह पर ये घटना घटी है उसके ठीक सामने 50 मीटर की दूरी पर उनका घर था। और जो पूरा घटनाक्रम रहा वो इस प्रत्यक्षदर्शी ने हमें बताया है। न्यूज़ 18 पुलकित शुक्ला, रुड़की, नारसन, हरिद्वार। तर ऋषभ पंतच्या भीषण अपघातावरती BCCIनं एक निवेदन जारी केलेलं आहे। ऋषभ पंतच्या डोकं आणि डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झालेली आहे, त्याचबरोबर पाठ घासली गेलेली आहे। पंतची प्रकृती ही स्थिर असून त्याला आता देहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। पुढील दुखापतीची माहिती घेण्यासाठी लवकरच MRI स्कॅनिंगही करण्यात येणार आहे। तर BCCI ऋषभच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक ऋषभच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं पहाटे निधन झालं। वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मोदींनी आईच्या निधनानंतरही कर्तव्यनिष्ठेचं एक अनोखं उदाहरण देशातील जनतेसमोर घालून दिलं। आईच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर काही वेळातच त्यांनी पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमाला देखील हजेरी लावली। अवघ्या 2 तासातच ते कर्तव्यावरती हजर झाले। पश्चिम बंगालमधील हावडा ते कोलकाता दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या कार्यक्रमाला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींचं सांत्वन केलं। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींच्या आईच्या निधनावरती दुःख व्यक्त केलेलं आहे। हिराबेन यांच्या पोटी आपला देश घडवणाऱ्या महान नेतृत्वाचा जन्म झाला। आपल्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगभरासाठी महान असलेल्या व्यक्तिमत्वाच्या त्या जन्मदात्री होत्या। असं असूनही त्यांनी अतिशय साधेपणाने जीवन व्यतीत केलं। आपलं मूळ गाव सोडलं नाही। अतिशय संघर्षमय आणि कष्टमय त्यांनी जीवन व्यतीत केलं। त्यांनी मेहनत करून, कष्ट करून आपला परिवार मोठा केला, आपल्या परिवाराला मोठं केलं आणि मोदी साहेबांना देखील त्यांनी घडवलं। आणि आज मोदी साहेबांच्यामुळे आपल्या देशाची कीर्ती जगभर पसरती आहे। खऱ्या अर्थाने याच्या मागे मातोश्रींची प्रेरणा आहे। महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेली 500 कोटींची अटल अभिनव योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा सुरू करण्यात आली। सहकार मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिलेली आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये बंद झालेल्या अटल अभिनव योजनेला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आलेली होती। आता शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना पुन्हा एकदा नव्यानं स्थापन करण्याची घोषणा सहकार मंत्री अतुल सावेंनी केली। 500 कोटी रुपयांची ही योजना आहे। तर मंत्री अतुल सावे हे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यावेळेला त्यांनी ही माहिती दिली आहे।
आपल्यासोबत बोलण्यासाठी सहकार मंत्री अतुल सावे आहेत. सहकार विभागासाठी सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ते आहेत. सर, काय सांगाल, सहकार विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. अटल योजना पुन्हा एकदा राज्यात सुरू होणार आहे. काय नेमकं सांगाल, काय नेमकी अटल योजना आहे आणि किती राज्यातल्या जनतेला याचा फायदा होणार आहे? 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सहकार खात्याच्या माध्यमातून अटल अर्थसहाय्यता योजना अशी सोसायट्यांना आर्थिक मदत करण्याची योजना आखली होती. पण सरकार बदललं. आघाडी सरकारने त्या योजनेला स्थगिती दिली होती. पण कालच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये त्या योजनेला पुन्हा आम्ही जीवित केलेले आहे. त्याला पुन्हा एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर ज्या जवळजवळ 4000 संस्थांनी रजिस्ट्रेशन केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामधून कृषी बिगर कृषी अशा संस्थांचा, त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना कृषी व्यवसायासाठी कृषीच्या ज्या योजना आहेत, जसं फळे भाजीपाला स्वच्छता केंद्र असेल, गोदाम असेल, दुय्यम प्रक्रिया असेल, ट्रान्सपोर्टेशन व्हॅन असेल, सहकारी रिटेल शॉप्स असतील, कृषी माल पॅकेजिंग युनिट असतील, ज्यूट बॅग्स असेल, वॉटर एटीएम असेल, कृषी तत्व, असे विविध उपक्रम त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आज कृषी आणि अकृषी योजनांना आम्ही या माध्यमातून अर्थसहाय्य करणार आहोत. आणि लवकरच काल त्याच्यात आम्ही त्याची मान्यता दिलेली आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 80 कोटी रुपयाची तरतूद पण शासनाने केलेली आहे. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी अतुल सावे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि या क्षणाला अपघातासंदर्भातली एक मोठी बातमी, कारण शिवशाही बस आणि दुचाकीची धडक झालेली आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झालेला आहे. बीडच्या आष्टीतील धानोरा जवळ ही घटना घडलेली आहे. धानोरा या ठिकाणी झालेला हा भीषण अपघात आपण यावेळेला पाहतोय. अपघातानंतर मात्र दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. त्यामुळे बीडमध्ये शिवशाही बस आणि दुचाकीची धडक किती जोरदार असेल याचा अंदाज ही छायाचित्र पाहिल्यानंतर लक्षात येत आहेत. बीडमध्ये शिवशाही बस आणि दुचाकीची झालेली धडक, त्यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. पुण्यामधल्या वानवडी भागामध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावरती टोळक्याकडून हा गोळीबार करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयावरती हा गोळीबार झाल्याचं समजतंय. तर ज्यावेळेला ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील ती कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवसेना कार्यालयावरती झालेल्या गोळीबारासंदर्भातली ही बातमी. पुण्यामधील सिंहगड रोड परिसरामध्ये कोयता गँगला पाठलाग करून पकडणाऱ्या त्या 2 जाबाज पोलिसांवरती आता समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यांच्या या सिंघम स्टाईल धडाकेबाज कामगिरीमुळे पुणे पोलिसांचीही मान उंचावलेली आहे आणि म्हणूनच पोलीस दलाच्या वतीनं एसीपी सुषमा चव्हाण यांनी त्यांचा यथोचित सत्कार केलेला आहे. याच जाबाज सत्कार मूर्तींसोबत आम्ही केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत. तर ही संपूर्ण घटना जी आहे ती घडली त्यावेळेला मात्र कोयता घेऊन जाणारे दहशत माजवताना दिसून येतात. दहशत माजवत असताना या संदर्भातली माहिती पेट्रोलिंग करत असलेल्या 2 पोलिसांना देण्यात आली. मात्र या पोलिसांनी जीवाची कुठलीही फिकर न करता थेट कोयता घेऊन जाणाऱ्या या दोघांचा पाठलाग केला. यातील एक जण मात्र पळ काढण्यात यशस्वी झालेला होता, तर दुसऱ्याला मात्र दांडक्याच्या साह्यानं अक्षरशः त्या ठिकाणी चोप देण्यात आलेला होता. ज्यावेळेला ही संपूर्ण घटना घडली त्यावेळेला बघ्यांची तर गर्दी झालीच, मात्र बघ्यांनी चांगलंच कौतुकही या पोलिसांचं केलं. त्यावेळेला टाळ्या वाजवून आणि शिट्या वाजवून या पोलिसांचं मनोबल वाढवण्याचाही प्रयत्न केला. कारण कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या या 2 जणांना थेटपणे पाठलाग करत या पोलिसांनी पकडलं आणि रस्त्यावरतीच जोरदार असा चोपही दिलेला आहे. कोयता गँगला पकडणारे हे पोलीस आणि त्यांच्यावरती संपूर्ण पुण्यात अनेकांकडून आता मात्र चांगलाच त्या ठिकाणी कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. या कोयता गँगनं मात्र दहशत माजवलेली होती. हे दोघेही जण कोयता घेऊन भर रस्त्यामध्ये आल्या गेलेल्यावरती थेटपणे वार करताना दिसत आहेत.
पोलिसिंग सध्या कोयता गँगमुळे बदनाम झालेलं आहे, पण त्याच कोयता गँगला या 2 जाबाज कॉन्स्टेबलनी जागीच जेरबंद करून पुणे पोलिसांची मान उंचावलेली आहे. त्यांचं नाव आहे धनंजय पाटील आणि अक्षय इंगोले. कालच मला सांगा काय प्रसंग होता तो? काल आम्ही नाईट ड्युटीला होतो, तर त्यावेळी पेट्रोलिंग करत असताना कॉलेज भागात त्यावेळी मुले सांगत आले की काही मुले कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुकानं वगैरे फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही ती हद्द ॲक्च्युली भारतीय विद्यापीठची होती, पण आम्ही आता जवळ असल्यामुळे आम्ही हद्दीचा कोणताही विचार नाही केला, कारण पहिलं स्पॉटवर गेलो पाहिजे असा विचार करून आम्ही पहिलं तिथे स्पॉटवरती गेलो. तर एक जण कोयता घेऊन दहशत करत होता, म्हणजे दिसेल त्याला कोयता मारत होता आणि दुकानावरती पण 2-3 दुकान पण फोडले होते त्यांनी. तेव्हा गाडीवर उतरून पळायला कोण, तुम्ही काय? हे पळाले माझे अक्षय इंगोले. हे म्हणजे खरंच तुमची हिंमत, तुमचं अभिनंदन. कारण आरोपी मागं त्याच्या हातात कोयता आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सगळीकडे कोयता सगळ्यांना मारत चाललाय आणि तुमच्या हातात साधी काठी आहे. ह्या काठीने तुम्ही कोयत्यावर मात कशी केली? नाही म्हणजे सदरक्षणे खलनी करा आमचं ब्रीद वाक्यच. त्याला पकडणं पहिल्यांदा आम्हाला ते गरजेचं वाटलं. त्याच्या हातामध्ये कोयता होता, पण मला देखील एक कॉन्फिडन्स होता की मी त्याचा पाठलाग करून त्याला पकडू शकतो आणि त्याला म्हणजे जेरबंद करून त्याच्यावर पुढील कारवाई वरिष्ठ स्तरावर होऊ शकते. पोलिसांचा धाक हा गुन्हेगारांना असलाच पाहिजे आणि हे कालच्या घटनेत दिसून आले आणि यामुळे पुणे पोलिसांचे मान निश्चितच उंचावलेले आहे. म्हणून या दोघांचे अभिनंदन. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे. आणि सोलापूर या ठिकाणाहून एक महत्त्वाची बातमी. शेटफळ नागोबाचे इथे कपडे इस्त्री करून घेण्याच्या कारणावरून एकाला चौघांकडून मारहाण करण्यात आलेली आहे. करमाळा तालुक्यामधील शेटफळ या ठिकाणी कपडे इस्त्री करून घेण्याच्या कारणावरून एकाला चौघांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये 4 संशयित आरोपींवरती करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कृष्णा महादेव सोनटक्के यांनी या प्रकरणामध्ये फिर्याद दिलेली आहे आणि त्यावरून अमोल रामा गुंड, समाधान बिभीषण गुंड, साहेबराव चांगदेव आणि नवनाथ रामा या संशयित आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या वादाचा व्हिडिओ त्यानंतर मात्र चांगलाच व्हायरल देखील झाला. 3 वर्ष साजरं करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळली आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीतील मुरुड, कारदे, लाडघर, हरणे, अंजरलाच्या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक दाखल झालेले आहेत. मात्र या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही आहे. समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक येऊन दाखल झालेत. तर अवघ्या काही तासामध्ये हे सगळे समुद्रकिनारे आपल्याला गजबजल्याचं पाहायला मिळेल. 2023 नवीन वर्षाची सुरुवात व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत. समुद्रकिनाऱ्यावरती अनेक पर्यटक येऊन दाखल झालेत, परंतु आपण पाहतोय अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचं पाहायला मिळतंय. कुठेही आपल्याला समुद्रकिनाऱ्यावरती अनुचित प्रकार जर का घडला तर इथली कोणतीही यंत्रणा सज्ज असल्याचं पाहायला मिळत नाही. अनेक समुद्रकिनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येऊन दाखल होतात, परंतु त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा त्यांना उपलब्ध करायला पाहिजेत त्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याचं आपल्याला आढळून येतंय. तर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलेलं आहे, परंतु अजूनही अनेक समुद्रकिनाऱ्यावरती आपल्याला पोलीस पाहायला मिळत नाहीत. काही समुद्रकिनाऱ्यावरती मात्र पोलीस तुरळक प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु अजूनही पर्यटकांची जी सुरक्षा आहे ती मात्र रामभरोसे असल्याचं पाहायला मिळते. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पाळंदे, रत्नागिरी. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक जरी दाखल होत असले तरी देखील समुद्रकिनाऱ्यांवरती सुरक्षा व्यवस्था चोख असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अनेक वेळेला समुद्राची खोली आणि त्याचा अंदाज न आल्यानं होणारे अपघात टाळण्यासाठी आधीच पोलिसांचा बंदोबस्त अपेक्षित आहे.